ओम नमः शिवाय. हर हर महादेव. शिव भक्तांनो, चला आत्ता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण श्रावण महिन्यात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो, शिवलीलामृत पारायण कधी सुरू करावे, संकल्प कसा करावा, पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावेत, पारायण किती दिवस करावे आणि उद्यापन कसे करावे. आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम भगवान महादेव आणि पार्वती माता यांना नमस्कार करून आपण सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिन्याचे महत्त्व. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, अभिषेक, व्रत आणि शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण याला विशेष महत्त्व आहे. अशी श्रद्धा आहे की श्रावण महिन्यात महादेवांची मनोभावे भक्ती केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. शिवलीलामृत म्हणजे काय? शिवलीलामृत हा भगवान शिवांच्या महिमेचे वर्णन करणारा एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये भगवान शिवांच्या विविध लीला, भक्तांवरील कृपा, धर्म, भक्ती, श्रद्धा आणि जीवनाला योग्य दिशे देणारे अनेक संदेश दिलेले आहेत. अनेक भक्त दरवर्षी श्रावण महिन्यात या ग्रंथाचे पारायण करतात. श्रद्धेने आणि नियमपूर्वक केलेले पारायण मनाला शांती, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक समाधान देते. पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे? पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ ठेवावे. शक्य असल्यास भगवान शिवांची प्रतिमा किंवा शिवलिंगासमोर दीप, अगरबत्ती आणि फुले अर्पण करावी. त्यानंतर हातात पाणी, अक्षता आणि फुले घेऊन मनोभावे संकल्प करावा. संकल्प म्हणजे, हे भगवान महादेव, आपल्या कृपेने मी श्रद्धा, भक्ती आणि मनशांतीसाठी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरू करत आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. माझ्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहू दे. ओम नमः शिवाय. या संकल्पानंतर भगवान शिवांना नमस्कार करून पारायण सुरू करावे. शिवलीलामृत पारायण नियम, वाचन पद्धत, अटी करावे आणि करू नयेत हे आपण सांगणार आहोत. आत्ता आपण जाणून घेऊया की शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कोणत्या नियमाने आणि कोणत्या पद्धतीने करावे. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की पारायण करताना कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात. चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊ. सर्वप्रथम पारायण सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास पांढरे किंवा स्वच्छ साधे कपडे घालावेत. पारायणासाठी शांत आणि स्वच्छ जागा निवडावी. भगवान शिवांची प्रतिमा किंवा शिवलिंगासमोर दीप लावून फुले अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून सुरू करावे. पारायण करताना प्रत्येक शब्द स्पष्ट आणि श्रद्धेने वाचण्याचा प्रयत्न करावा. घाईघाईने वाचन करण्याऐवजी अर्थ समजून आणि भावपूर्वक वाचल्यास त्याचे आध्यात्मिक समाधान अधिक मिळते. अध्यायाचे वाचन कसे करावे? आणि भक्त संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ एका दिवसात वाचतात, तर काही जण 7 दिवस, 11 दिवस किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात विभागातून पारायण करतात. तुमच्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार अध्यायाचे नियोजन करू शकता. महत्त्वाचे म्हणजे सातत्य आणि श्रद्धा राखणे. पारायणाच्या काळात शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. राग, मत्सर, उपशब्द आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. सत्य बोलावे, इतरांना मदत करावी आणि मनात भगवान शिवांचे सतत स्मरण ठेवा. पारायण करताना करावयाच्या गोष्टी म्हणजे रोज शक्यतो एकाच वेळी पारायण करावे. सुरुवात आणि शेवटी भगवान शिवांची प्रार्थना करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मन एकाग्र ठेवून ग्रंथाचे वाचन करावे. पारायण पूर्ण झाल्यावर आरती करून प्रसाद वाटावा. पारायण करताना टाळावयाच्या गोष्टी म्हणजे वाचन करताना मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये लक्ष विचलित होऊ देऊ नये.
राग, भांडण किंवा नकारात्मक वातावरण टाळावे. केवळ औपचारिकता म्हणून पारायण करू नये. श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे. कुणाचाही अपमान किंवा मन दुखावणारे वर्तन टाळावे. लक्षात ठेवा, भगवान शिवांना बाह्य दिखावा नव्हे तर शुद्ध मन, श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती प्रिय आहे. म्हणून नियमांचे पालन शक्य तितके करा. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनापासून भक्ती करूया. उद्यापन त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि भक्तांना मिळणारे लाभ जाणून घेऊ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. उद्यापन, पारायणाचे फायदे आणि प्रेरणादायी समारोप. हर हर महादेव. आता आपण जाणून घेऊया शिवलीलामृत पारायणाचे उद्यापन कसे करावे, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. पारायणाचे उद्यापन. शिवलीलामृत पारायण पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवांचे मनापासून आभार मानावे. शिवलिंगावर किंवा भगवान शिवांच्या प्रतिमेवर जल, दूध आणि पंचामृताने अभिषेक करण्याची प्रथा आहे. त्यानंतर बेलपत्र, पांढरे फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून आरती करावी. शक्य असल्यास आपल्या कुटुंबियासोबत ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर प्रसाद वाटावा. आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर प्रकारचे दान केल्यास त्याला विशेष पुण्य मानले जाते. पारायणाचे आध्यात्मिक फायदे. श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेले शिवलीलामृत पारायण मनाला शांतता देते. भगवान शिवाने वरील विश्वास अधिक दृढ होतो. संकटांचा सामना करण्याचे धैर्य मिळते. मनातील नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मकता वाढते. नियमित नामस्मरणामुळे मन एकाग्र होते आणि जीवनात संयम निर्माण होतो. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की पारायणामुळे त्यांच्या जीवनात मानसिक समाधान, भक्तीची गोडी आणि आत्मविश्वास वाढला. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, परंतु श्रद्धा आणि सातत्य हीच खरी शक्ती आहे. शिवभक्तांनो, लक्षात ठेवा, महादेवांची भक्तीची परीक्षा घेतात, पण त्यांचा त्याग कधीच करत नाहीत. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नका. मनापासून ओम नमः शिवाय म्हणत राहा. योग्य वेळी भगवान शिव आपल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तो आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. असाच भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.